नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात। अर्जुन सर्वांना सांगतो की या प्रियाबद्दल अजून खूप काही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। खरं तर ही प्रिया आहे की नाही हा संशय आम्हाला तेव्हाच आला होता। तुम्हाला आठवते जेव्हा नागराजला अटक झाली होती त्यावेळेस त्यांनी एक कोडं टाकलं होतं आपल्यापुढे। आपल्या घरामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी आपलं घर पोखरतीये, मयसभा जे असतं तसं नसतं। त्यावरून आम्हाला या सगळ्याची शंका आली। मग आम्ही खूप विचार केला आपल्या घरातली अशी व्यक्ती कोण असेल। तेव्हा आम्हाला प्रियावरती संशय आला, कारण तिच्या पोटात एक, ओठात एक आणि वागण्यात एक अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये एकच होती। त्यामुळे आम्ही तिच्यावरती अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला सुरुवात केली। प्रियाकडे गप्प बसण्याखेरीज दुसरा काही पर्यायच नसतो। सायली म्हणते, प्रतिमा ते तुम्हाला आठवते होळीच्या दिवशी तुम्हाला चक्कर आली होती आणि मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं। तेव्हा डॉक्टरांनी तातडीने तुम्हाला रक्ताची गरज आहे असं सांगितलं होतं, पण प्रिया त्यावेळेस रक्त देण्यासाठी आलीच नव्हती, तिने टाळाटाळ केली होती। तेव्हा सगळ्यांनाच मागचे ते क्षण आठवू लागतात। रविराजला सुद्धा प्रतिमाला रक्त देण्यासाठी प्रियाने केलेली टाळाटाळ आठवते। प्रियाचा रक्तगट काय आहे हे जाणून घेण्यासाठी मग आम्ही होळीच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजन केलं आणि त्यामध्येच आम्हाला प्रियाचा ब्लड ग्रुप चेक करता आला। पण रविराज म्हणतो, पण तिचं ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप सेमच आहे, त्याच्यामध्ये चेक करण्यासारखं काहीच नव्हतं। तेव्हा अर्जुन म्हणतो, असं तुम्हाला वाटत होतं, पण तिने तुम्हाला रक्त देण्यासाठी जेव्हा टाळाटाळ केली तेव्हाच आम्हाला तिच्यावरती शंका आली, म्हणून तर हा सगळा आम्ही प्लॅन आखला। आता अर्जुन ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट सर्वांना दाखवतो। प्रतिमाचा आणि प्रियाचा ब्लड ग्रुप मॅच होत नसतो, हे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। रविराज म्हणतो, पण हे असं कसं शक्य आहे? मी लहानपणीच चेक केलं होतं, प्रतिमाचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप हा सेमच आहे, त्यांचं वेगवेगळं असू शकत नाही। प्रताप म्हणतो, पण 3 वर्षापूर्वी जेव्हा तन्वी सापडली होती तेव्हा तिच्या सगळ्या टेस्ट आपण केल्या होत्या ना। प्रिया लगेच म्हणते, बरं झालं बाबा तुम्ही बोललात, मी किती वेळापासून हेच सांगायचा प्रयत्न करतेय, पण अर्जुन सायली मुद्दाम मला सगळ्यांसमोर खोटं पाडायला हे खोटे नाटे पुरावे सादर करतायत आणि मला तुमच्या नजरेमध्ये खोटं पाडतायत। रविराज रागातच म्हणतो की तू तर बोलूच नकोस, तुला इथे मध्ये कुणीही बोलायला सांगितलेलं नाहीये। सायली म्हणते, आम्हाला शंका येऊ लागली की प्रिया तुमची तन्वी आहे की नाही, त्यामुळे तिच्यावरती आम्ही बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि मग एक दिवशी ती आम्हाला सदा आणि मैनाच्या घरी त्यांना भेटायला गेलेली सापडली आणि त्यावेळेस मला कळालं की ती सदा आणि मैनाला खूप सारे पैसे देत होती। मग ती त्यांना पैसे का देत होती हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला। अश्विन म्हणतो, अगं पण सदा मैनाला आपण घरातून हाकलून दिल्यानंतर ही त्यांना पैसे का देत होती? सायली म्हणते, सदा आणि मैनाचं तोंड बंद ठेवण्यासाठी ती त्यांना पैसे देत होती, पण मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रियाने त्यांना कर्ज दिलंय। अस्मिता म्हणते, ही कुणाला कर्ज कशाला द्यायला जातीये, आपल्याला चांगलंच माहिती आहे। तेव्हा अर्जुन सांगतो की सिनियर तुला आठवतंय का, मी प्रियाच्या अकाउंटचे डिटेल्स तुझ्याकडून मागवले होते। तेव्हा रविराज हो असं म्हणतो आणि मग त्यांच्या हाती लागलेले बँक डिटेल्स ते सर्वांना दाखवतात आणि ते पाहून तर सगळे थक्कच होऊन जातात। बरोबर 1 तारखेला दर महिन्याला प्रियाने 20 ते 30 हजार रुपये काढून सदा महिन्याला दिलेले असतात। प्रिया म्हणते, पण हे सगळं मी दानधर्म करण्यासाठी करत होते, हे याचं स्पष्टीकरण मी अगोदरच दिलं आहे। तेव्हा अर्जुन तिच्यावरती जोरातच ओरडतो, खोटं बोलू नकोस, 1 तारखेला एकसारखीच रक्कम कशासाठी काढशील तू? आता मात्र पूर्णाजी खूप संतापलेले असतात, माझ्या मनामध्ये राग मावत नाही आहे हिच्याबद्दल असं त्या बोलतात। अर्जुन सांगतो की आणखी खोलवर चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळालं की सदा आणि मैनाला 4 नाही तर 5 मुली होत्या। 5वी मुली ही त्यांनी नेहमी लपूनच ठेवली होती। खरं तर त्यांच्याकडे तिने फक्त जन्म घेतला होता आणि ती वाढली मात्र दुसरीचकडे। आता सायली आणि अर्जुन त्यांना तिच्या शाळेतले रिपोर्ट दाखवतात। तेव्हा कल्पना म्हणते, हा तर तन्वीचा लहानपणाचा फोटो आहे। तेव्हा सायली सर्वांना सांगते की प्रियाने कसं महिपतच्या घरातून तिचं गाठोडं चोरलं होतं आणि कसं सायलीच बबली लोखंडे आहे हे दाखवण्याचा तिने प्रयत्न केला होता। आता मात्र प्रिया चांगलीच घाबरलेली असते।
आणि रविराजला प्रचंड मनस्ताप झालेला असतो की ही अशी मुलगी इतक्या टोकाचं खोटं कसं काय बोलू शकते. मला आधीपासूनच ही माझी मुलगी नाही अशी शंका वाटतच होती. प्रतिमासुद्धा सांगते, मलाही वारंवार असं वाटत होतं की मला प्रियाबद्दल काहीच का वाटत नाही. तेव्हा मी सायलीच्या सांगण्यावरून तिला घरी जेवायलाही बोलावलं होतं आणि मग ती तेव्हाही या परीक्षेमध्ये फेलच झाली होती. आता अस्मिताचा प्रचंड संताप होत असतो. पण सायली म्हणते, अस्मिताताई, तुम्हाला जेवढं माहिती आहे ना त्याच्यावरून तुमचा हा संताप होतोय. खरं तर तुमच्या डिलिव्हरीच्या वेळी जे प्रॉब्लेम झाले होते ते सगळे हिने मुद्दामून घडून आणले होते. तुम्हाला आठवते, अचानकपणे तुम्ही घरी आला होतात आणि तुमच्या कानावरती सचिन भाऊजींचं सत्य पडलं होतं. प्रिया लगेच कांगावा करू लागते, म्हणजे आता याचा आरोपसुद्धा तू माझ्यावरती ढकलणार आहेस का? अस्मिता, तू हिचं काहीच ऐकू नको. तेव्हा सायली म्हणते, खरं तर मला सचिन भाऊजींबद्दल तुमच्या समोर काहीच सांगायचं नव्हतं, म्हणून तर तुम्हाला मी योगा क्लासला पाठवलं होतं. पण ही ऐनवेळी तुम्हाला तिथे घेऊन आली. तेव्हा अस्मितालाही आठवतं की कसं हिने पर्स विसरल्याचं नाटक केलं होतं आणि पुन्हा ते दोघीजणी घरी आल्या होत्या आणि त्याच वेळेस तिच्या कानावरती हे सगळे शब्द पडलेले असतात. तेव्हा अस्मिताचा राग अनावर होतो. अगं काय म्हणावं तुला, माझ्या बाळाच्या आणि माझ्या जीवावरती उठलीस तू, लाज कशी वाटत नाही तुला? आणि ती सणसणीत एक प्रियाच्या कानामागे ओढते. तिला म्हणते, अगं तुझ्यापेक्षा ते घाणीतले किडे तरी परवडले, तू तर त्या किड्यांपेक्षासुद्धा घाणेरडी आहेस तू. आता ती नको नकोशी तशी तिला बोलत असते. सायली म्हणते, तुमच्या हॉस्पिटलमध्येच मला सँडी भेटला. हा सँडी म्हणजे प्रियाच्या अनेक बॉयफ्रेंडपैकी एक होता. मग त्याच्याशी बोलून आम्हाला सगळी क्लिअरिटी आली. तिच्या सगळ्या बॉयफ्रेंडची लिस्टसुद्धा त्यांनी दिली. आता अर्जुन ते सगळे फोटो मेसेजेस रविराजला दाखवतो. पण रविराज म्हणतो, माझी तर इच्छासुद्धा नाही आहे हे सगळं बघायची. सायली म्हणते, प्रिया इथेच नाही थांबली. तुम्ही जे पाहताय ना ते फक्त हिमनगाचं टोक आहे. अजून तर कारस्थानं बाकी आहेत. तुम्हाला आठवत आहे का, मी तुमच्याकडून प्रियाचं आयडेंटिटी कार्ड मागवून घेतलं होतं. तेव्हा प्रतिमालासुद्धा आठवतं की तिने सायलीला कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड दिलं होतं. त्यानंतर सायली सांगते की मी त्या कॉलेजमध्ये फोन करून पाहिला, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तन्वी किल्लेदार या नावाची कुठलीच व्यक्ती आमच्या कॉलेजमध्ये कधी शिकलीच नाही. आणि त्यांनी लिहिलेलं लेटरसुद्धा ती पूर्ण आजी आणि सर्वांना दाखवते. आता प्रिया चांगलीच गडबडलेली असते. हे अर्जुन सायली माझ्याबद्दल सगळंच उघड करायला लागले आहेत. आता जर मी माझी सफाई देत बसले तर हातचा मोका निघून जाईल आणि मी अजून याच्यामध्ये अडकत जाईल. त्यापेक्षा मी गप्प बसलेलंच बरं, असं ती मनाशी म्हणते. आता हे सगळे पुरावे पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. सायली सांगते की हिने स्वतःच्या आईवडिलांनासुद्धा सोडलं नाही. सदा आणि मैनाला तिने एका दुसऱ्याच खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. त्यांची खूप हाल केले आणि कसं तिने त्यांना डांबून ठेवलं हे सगळं ती सर्वांना सांगते. आता मात्र अर्जुन सदा आणि मैनाला आतमध्ये बोलावतो. त्या दोघांचाही राग अनावर झालेला असतो. सदा म्हणतो, हीच ती नालायक आणि खोटारडी मुलगी जिने आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. आता मैनाचा सुद्धा खूप संताप झालेला असतो. ती सर्वांना सांगते की प्रिया कसं तिच्या आणि सदाच्या जीवावरती उठली होती आणि दोघंही मेले तरी तिला काही फरक पडणार नाही. हे सायलीने तिला रेकॉर्डिंगवरती ऐकवलेलं असतं. हे सुद्धा ती सर्वांना सांगते आणि सायली आणि अर्जुनचे आभारच मानते की त्यांनी वेळीच प्रियाचा चेहरा त्यांच्यासमोर आणला आणि त्यांचा जीवसुद्धा वाचवला. अर्जुन म्हणतो, एवढ्यावरतीच थांबलं नाही, उलट ही खरी माहिती तर आम्हाला शांता मावशींकडून कळाली. पूर्णाजी विचारते, ह्या त्याच आहेत ना ज्यांची डेड बॉडी तुझ्या गाडीमध्ये मिळाली होती? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, त्या शांता मावशींची केस मी कधीच घेतलीच नव्हती. मी कोर्टामध्ये खोटं बोललो होतो. खरं तर या प्रियाने संतोष लांडगे नावाच्या व्यक्तीला शांता मावशींच्या पाळतीवरती ठेवलं होतं आणि मी त्यांना एका सेफ जागी हलवलं होतं. शांता मावशींकडून आम्हाला या प्रियाबद्दल बऱ्याच काही गोष्टी समजल्या होत्या आणि त्यातीलच एक आहे म्हणजे सोहम जाधव. या व्यक्तीचं तिने खूप नुकसान केलेलं आहे आणि आजही त्याची आई या प्रियाला शोधते. आता तो त्या बाईला आतमध्ये बोलावतो आणि ती सणसणीत एक प्रियाच्या कानामागे ओढते. प्रिया रागातच म्हणते, हे काय चाललंय? कुणी रस्त्यावरची बाई येईल आणि माझ्या कानामागे ओढेल, हे काय चाललंय? मला जरा कळेल का? तेव्हा ती बाई म्हणते, मला ओळखलं नाहीस का? अगं मी सोहमची आई
ज्याला तू आयुष्यभरासाठी पांगळं केलं आहेस, आठवते का? तेव्हा प्रिया मात्र चांगलीच गडबडते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली अजून प्रियाचे कसे सगळे अपराध सर्वांसमोर आणतात आणि घरचे तिला काय शिक्षा देतात, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.